रहने दो, मंदिर ही छोड़ दो। क्या लगेज लेके कहाँ घूमेंगे आप? हैं घूम सकते? मंदिर में अलाउ नहीं है ना बड़ा बैग। हाँ, लॉकर में रख देंगे वहाँ के। हाँ जी, लॉकर में लॉकर रहता छोटे पर्स बैग के लिए, बड़े बैग के लिए नहीं। वो देख लेंगे बाद में। 800 तक चाहिए तो एक घर वाले हैं उनके हाथ में मिल जाएगा। हाँ हाँ, ये तो चल के दिखा दें। एक लोग सामान देखते, एक लोग स्नान कर लेते, दर्शन कर लेते। अब सामान लेके अब कहाँ घूमेंगे? और ठीक है, आपला स्वतःचा टेंट नाही लावता है का? भैया स्वतःचा टेंट? छोटा सा नहीं, टेंट सिटी हाँ नहीं, वो सब खत्म हो गया। आपला नाही लावताय का प्रायव्हेट? अप्रैल में ही खत्म हो गया था। नाही, आपला नाही लावताय का म्हणतो प्रायव्हेट? नहीं, तिकडं नदी जवळ वगैरे ना कोई रूम वगैरह व्यवस्था है। रूमची व्यवस्था? $7,000 का मान लिया है भाई। यहाँ लेना चाहेंगे, बढ़िया जगह है, रूम भी अच्छा। भैया हमारे धर्म की संस्कृति। यार कहीं भी जाओ वही नियम, किसी से भी कुछ भी पूछो, कुछ नहीं बताता। अब जहाँ पैर जाएंगे वहाँ जाऊँगा, पता नहीं कहाँ जाऊँगा। बस अयोध्या घूमूँगा 2 दिन, फिर काशी चला जाऊँगा। सडक बनल्यावरच पाईपलाईनचं काम चालू राहत नाही का? राम मंदिर। राम मंदिर मला पाणी पेचलं नाही, ते एवढी गर्दी झाली। किल्ल्यासारखा दिसत आहे, मंदिरच असं आहे, कोणता मंदिर माहीत नाही आहे। बहुत बढ़िया पानी, ठंडा पानी। घाटावर पोहोचलो आणि ते बघा श्रीरामजीची सेनाचे झोपली आहे। हा भाई घाट।
ये रहा घाट। राम की पेड़ी। ये रहा घाट। घाट क्रमांक 19, 18। हा सराईव घाट नाही पण पाणी पण बहुत डवरा आहे या अंगच्या बाजूला काम चालू आहे. त्या अंगच्या बाजूला जायला पाहिजे होतं मला. तिथून जाता येते म्हणा, पुलिया आहे. आज रात्र झाली पाहिजे फक्त, म्हणजे उद्या रातपर्यंत मग निघता येते आपल्याला काशी. तो मैं आ ही गया नहाने के लिए. पानी तो हमारी वैनगंगा की तरह ही है. या गर्दी नसे, त्यामुळे इकडंच आपला अलग सलग एकट्याचाच. बहुत सारे लोग हैं. आंघोळ वगैरे झाली, कपडे वाळू टाकले. हा नजारा अयोध्या. नहा लिया अच्छे से. देख लो अयोध्या. इकडे वारले का मग तिकडचा दाखवतो. जय सियावर राम. कैसा लगा नज़ारा. काही ठिकाणी अजून कामं चालू आहेत अयोध्यामध्ये. तिथे कामं होवालच आहेत कंप्लीट. यह सराय घाट, जहाँ पे आरती होती. कई जगह पर बना हुआ है तो कई जगह बाकी है. यहाँ से छोड़ा जाता है पानी. यहाँ पे जय सिया राम. ये रहे सूर्यदेव, और सूर्यदेव यहाँ भी तप रहे हैं.
अशा गाड्या राहतात अयोध्यामध्ये फिरणाऱ्यासाठी. पैसे द्यावे लागते. अयोध्या रेल्वे स्टेशन. तिकडून हिंडून आलो आणि इकडे गेलो राम मंदिर जन्मभूमी. तर तिथं लॉकरमध्ये बॅग ठेवायसाठी गेलो तर मोबाईलही ठेवून दिलं. मोबाईल अलाउडच नाही आहे राम मंदिरमध्ये. पण मला बहुत बढिया, शायद माझ्या पाहिनीतला का नाही बहुत मोठा मंदिर म्हणाल राम मंदिर आहे असं वाटते माझ्या पाहिनीत तरी. आहोत ते मोठे मोठे पंखे पाहिले असतील द्यायला तर आता माहीतच आहे ना. आता नसतील पाहिले द्यायला त्यालाही माहीतच आहे म्हणा. बाहेरच होते मोठेवाले पंखे. आता आम्ही रेल्वे स्टेशनवर आहो. उद्या सकाळी निघीन काशी. मूड नव्हता माझा, आता घराकडे याचा मूड झाला होता. पण मला काशीला गेल्याशिवाय पर्याय नाही आहे. कारण की इथून नागपूर बस नाही आहे, बसही नाही आहे, ट्रॅव्हल्सही नाही आहे आणि ट्रेनही नाही आहे. तर आता काशीशिवाय पर्याय नाही. काशीला जाऊ. आजी गेली होती, आजीला दांदरून भेटल तर उभारी भेटते का बुडगी भेटते का आणि भेटू मग. आता काय इथं रात्रभर काळ दिसा. आता रात कसा तरी खूप गर्दी आहे अंदर, अजून काही खरीच नाही. मी सामान ठेवून दिलं लॉकरमध्ये आपला पुरा. फक्त एक बॅग आहे आणि चादर आहे आता पांघरून झोपासाठी. अंदर तर अजून भव्य लोक आहे. उद्या आता काशी, उद्याचा सोमवार, काशीमध्ये पण भयानक गर्दी राहील. काही खरी नाही, मजा आहे. रेल्वे स्टेशनवरच कुठेतरी सामान कॅरी करून ठेवून द्यावं लागेल आणि फिरायला जावं लागेल. दिसते का रे नाव? सेल्फी कॅमेरा. भव्य लोक काय आहेत, भव्य भरपूर. आणखी तो हनुमान गड्डी मंदिर मस्त वाटला. त्याच्या त्या पायऱ्या चढायला गुडघे पाडगे सगळ्या बाया होत्या. नाही पाण्यात ना व्हिडिओ न पाण्यात फरक पडतो. म्हणून इच्छा करतो मी तर घरचे वाले नको 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 म्हणते. जबरदस्तीनं येतो जातो म्हणला तर जाऊ देते, काही नशी देते. थोड्या वेळ इच्छा नाही पण होती कशी तरी. आता माहीत नाही काशीला गेल्यावर मी गावाकडे जातो कोठी जातो. कारण की या वजा दुवारू नाही का, हात पाय सगळे भयानक दुखत आहेत. सामान भरपूर झाला यार. तिकडे बेकार जाणं झालं. पहिले इकडं अयोध्याला यायला पाहिजे होता आणि मग काशी, मग काशीवरून तिकडे जायला पाहिजे होतं. मला उलटा झाला. पहिलं दिल्लीला गेलो, दिल्लीवरून इकडं काशीला अयोध्याला आलं. आता अयोध्यावरून काशीला जाईन, काशीवरून अजून तिकडंच जाईन. म्हणजे हा असा उलटा झाला गणित. तिकीट जास्त नव्हती म्हणा ट्रेनची, पण अयोध्याची आता 1250 म्हणजे 1500 रुपयेच लागले. ट्रॅव्हल्सनं आलो तर ट्रेननं आल्याला जमला असता काहीतरी.
तर चला भेटू मग उद्या सकाळी. गुड नाईट, शुभरात्री.